चालण्यामुळे फायदे तर नक्कीच होतात, पण कसे आणि किती वेळ चालावं? सगळ्या आजारांचं मूळ कारण म्हणजे वीक असलेली डायजेशन सिस्टीम. चालण्यामुळे पचन सुधारतं आणि डायजेशन स्ट्रॉंग बनतं. त्याचबरोबर चालण्यामुळे ब्लड सर्क्युलेशनही सुधारतं आणि शरीरातल्या प्रत्येक पेशीला पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड आणि योग्य पोषण मिळतं. त्याचा फायदा हार्ट, लंग्स आणि शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्सना होतो. त्यामुळे इम्युनिटी वाढते, शरीराची सेल्फ हिलिंग कपॅसिटी वाढते आणि डिटॉक्सिफिकेशनही चांगल्या पद्धतीने होतं. म्हणूनच जवळजवळ सगळ्या आजारांमध्ये चालणं फायदेशीर ठरतं. मग प्रश्न पडतो किती चालावं? तर दिवसभरात साधारण 1 तास चालावं. हा मेंटेनन्स वॉक आहे. म्हणजे शरीर जसं आहे तसं मेंटेन राहतं. पण आजारांवर फायदा व्हायला हवा असेल तर चालण्याचा वेळ वाढवावा. म्हणजे साधारण 20 मिनिटं चालायला सुरुवात करावी आणि शरीराला झेपेल तसं हळूहळू चालण्याचं ड्युरेशन वाढवावं. चालल्यानंतर थकवा न येता जर फ्रेशनेस आणि एनर्जी वाढत असेल तर चालण्याचा वेळ सूट झाला असं समजावं. मात्र अशक्तपणा, आजारामुळे थकवा आला असेल किंवा डॉक्टरांनी नाही सांगितलं असेल तर चालणं टाळावं. शंका असेल तर वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारे चालणं हा औषधाशिवाय आजार घालवण्याचा आणि आरोग्य टिकवण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे.